नमस्कार मित्रांनो, मेगा भरतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची अशी प्रश्नपत्रिका क्रमांक 6 या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तर वेळ न घालवता सुरू करूया। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, जगातील असा कोणता महासागर आहे की ज्याचे नाव एका देशाच्या नावावरून पडले आहे? तर मित्रांनो, तो महासागर आहे हिंदी महासागर। लक्षात ठेवा, हिंदी महासागर, हिंदुस्थान म्हणजे आपल्या भारत या देशाच्या नावावरूनच त्याचं नाव हिंदी महासागर असं पडलेलं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आपल्या ठिकाणी पाहायचा आहे। पुढील प्रश्न पहा, योग्य विधाने ओळखा। कुठल्याही माणसाला आजवर पेटंट दिले गेले नाही, मानव जनुके पेटंट केली नाही। तर या ठिकाणी मित्रांनो योग्य विधान आहे फक्त कुठल्याही माणसाला आजवर पेटंट दिले गेले नाही। म्हणजे पेटंट हे एखाद्या वस्तूबद्दल मिळते, म्हणजे एखादं औषध शोधलं असेल आपल्याला माहिती आहे, हळदीचं पेटंट मिळतं, एखाद्या मशीनबद्दल भेटतं, एखाद्या यंत्राबद्दल भेटतं, पण कोणत्याही मानवाबद्दलचं पेटंट आजपर्यंत कोणालाही दिलं गेलं नाही। किंवा एखाद्या पदार्थाबद्दल आपल्याला माहिती आहे हापूस आंबा वगैरे अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी वस्तूंबद्दल ते पेटंट मिळत असतं। त्यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न पहा, शुद्ध घोषित करण्याचा व समाप्त करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर मित्रांनो हा प्रश्न अगोदरच्या प्रश्नपत्रिकांमध्ये विचारला गेलेला आहे महसूल विभागाच्या वगैरे, पण या ठिकाणी शुद्ध घोषित करण्याचा व समाप्त करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर या ठिकाणी मित्रांनो हा प्रश्न टायपिंग मिस्टेक दिसतो आणि याचं उत्तर आहे ते राष्ट्रपती असं हे त्याचं उत्तर आहे। पण या ठिकाणी शुद्ध म्हणजे काय आपल्यापैकी कोणाला माहीत असेल तर प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये लिहा। आपल्या पुढील प्रश्न या ठिकाणी पहा, भारताला सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाची लाभली आहे? तर या ठिकाणी भारताला सर्वात जास्त भूसीमा मित्रांनो नेपाळ या देशाची लागलेली आहे। या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहा की भारताची सीमा कोणत्या देशाला सर्वात जास्त लागली आहे असा प्रश्न आपल्याला विचारला नाही। तर कोणत्या देशाची सीमा सर्वात जास्त भारताला लागलेली आहे? तर नेपाळ या देशाची सीमा भारताला सर्वात जास्त लागलेली आहे। जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? तर मित्रांनो जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक हे राज्यपाल करतात आणि उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयामधले जे न्यायाधीश असतात त्यांची नेमणूक हे राष्ट्रपती करत असतात। त्यानंतर महात्मा फुले यांनी नाभिकांचा संप का घडवून आणला? तर मित्रांनो याचं उत्तर येतं केशवपणाची चाल बंद व्हावी म्हणून। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, एकूण लोकसभेच्या सदस्य संख्येच्या किती टक्क्यांपेक्षा जास्त एवढी मंत्र्यांची संख्या असता कामा नये? तर मित्रांनो या ठिकाणी याचं उत्तर आहे 15% जास्त असता कामा नये। त्यानंतर नगर परिषदेचा प्रशासन प्रमुख कोण असतो? तर नगर परिषदेचा प्रशासन प्रमुख हा मुख्याधिकारी असतो। कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला? तर हा ग्रंथ लिहिलेला आहे अनुताई वाघ यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे। दत्त महात्मे हा 7000 ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहिला? लक्षात ठेवा मित्रांनो, दत्त महात्मे वासुदेव बळवंत फडके हे याचं उत्तर येतं। त्यानंतर मित्रांनो आपल्या पुढील प्रश्न पाहायचा आहे, मंत्र्यांनी केलेला सल्ला हा राष्ट्रपतींना बंधनकारक असतो? तर या ठिकाणी लक्षात ठेवा मित्रांनो, पंतप्रधान आणि मंत्र्यांनी केलेला सल्ला हा मित्रांनो या ठिकाणी राष्ट्रपतींवर बंधनकारक असतो। तर या ठिकाणी पंतप्रधान व मंत्री असं उत्तर येतं त्याचं। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, पुढील प्रश्न आहे मित्रांनो, आमच्या गावात अमित सरकार या घोषणेमुळे कोणते गाव प्रसिद्धीस आले? तर या ठिकाणी मित्रांनो मेंढालेका हे गाव यामुळे प्रसिद्धीस आलेलं आहे, आमच्या गावात अमित सरकार। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, शिखांमधील धर्मसुधारणेसाठी अमृतसर येथे कोणती सभा स्थापन झाली? तर सिंग सभा स्थापन झालेली आहे। स्वतंत्र विदर्भाची मागणी प्रामुख्याने कोणत्या मुद्द्यांवरून केली जात आहे? तर या ठिकाणी मित्रांनो आर्थिक व विकास म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येतं। त्यानंतर मित्रांनो आपल्या पुढील प्रश्न पाहायचा आहे, कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया हा ठिकाणी बंगालमध्ये घातला? तर प्लासीची ती लढाई आहे मित्रांनो कोणती? तर ती लढाई आहे प्लासीची लढाई। लक्षात ठेवा, प्लासीची लढाई जी की 1757 साली घडलेली होती। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, दोन्ही सभागृहांचे म्हणजे राज्यसभा आणि लोकसभेचे समान अधिकार खालीलपैकी कोणते? तर आणीबाणीस मंजुरी, घटना दुरुस्ती आणि महाभियोग हे तिन्ही अधिकार मित्रांनो दोन्ही सभागृहाचे समान आहेत। म्हणजे राज्यसभेला पण तेवढेच अधिकार आहेत आणि लोकसभेला पण तेवढेच अधिकार आहेत या तिन्ही बाबतीमध्ये, आणीबाणी, मंजुरी, घटना दुरुस्ती आणि महाभियोग। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, दादाभाई नौरोजींनी कोणता सिद्धांत मांडलेला आहे? तर मित्रांनो दादाभाई नौरोजी यांनी या ठिकाणी संपत्तीचे अपहरण, लक्षात ठेवा संपत्तीचे अपहरण हा सिद्धांत या ठिकाणी मांडला आहे।
त्यानंतर उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदरमधील कोणत्या गावामध्ये झाला मित्रांनो, अशी प्रश्नसुद्धा मोस्टली विचारले जातात आणि त्यांचा पुरंदरमधील भिवरी या गावामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. भारताला सुमारे किती किलोमीटर लांबीची समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे, तर ती 8000 किलोमीटर लांबीची लाभलेली आहे. योग्य विधान ओळखा. या ठिकाणी उत्तम शिक्षणासहित असलेल्या उत्तम आरोग्यामुळे जन्मदर घटतो, हे योग्य विधान आहे आणि त्यामुळे पर्याय क्रमांक फक्त 2 म्हणजे फक्त म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे. या ठिकाणी प्रश्न पुढील आहे, सिंदखेड राजा हे खालीलपैकी कोणाचे जन्मगाव आहे, तर जिजामाता यांचं हे गाव आहे आणि जे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये येतं. जगप्रसिद्ध लोणार सरोवर कशामुळे तयार झालेलं आहे, तर ते उल्कापातामुळे तयार झालेलं आहे मित्रांनो. या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यातली जास्त प्रश्न आहेत, कारण मित्रांनो ही प्रश्नपत्रिका ही बुलढाणा जिल्ह्यातल्या महसूल विभागामधली आहे. म्हणजे कलेक्टर ऑफिसमार्फत जी परीक्षा घेण्यात आली होती ती आहे मागील वर्षाची. बुलढाणा जिल्ह्यातील बंजारा समितीच्या बोलीभाषेस काय म्हणतात, तर या ठिकाणी गोरमाटी असं म्हणतात मित्रांनो, लक्षात ठेवा, गोरमाटी असं म्हटलं जातं. त्यानंतर लोणार सरोवर पाण्याचे जे सरोवर आहे ते जगप्रसिद्ध सरोवर आहे, ते कोणत्या पाण्याचे सरोवर आहे, तर मित्रांनो ते खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे, बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते, तर या ठिकाणी मित्रांनो भिंगारा, लक्षात ठेवा, भिंगारा हे बुलढाणा जिल्ह्यातलं थंड हवेचं ठिकाण आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला दररोजचं मेगा भरतीशी संबंधित संभाव्य प्रश्नपत्रिका पाहिजे आहेत, खूप महत्त्वाचे प्रश्न पाहिजेत जी की मेगा भरतीमध्ये विचारली जाऊ शकतात. त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मनात काही डाऊट शंका असतील किंवा काही करेक्शन सांगायचे असतील, तुम्हाला वेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असतील मेगा भरतीचे संदर्भात, तर तसं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका मित्रांनो. बाय.